2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये यावं यासाठी 9 ऑगस्ट क्रांतिदिनी जुन्नर येथून शिवजन्मभूमीतून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली। आज या यात्रेला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार आहे ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा महाराष्ट्रभर फिरते आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचवला असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय संसदरत्न खासदार अमोलदादा कोल्हे, आपल्या सर्वांच्या मनातील खासदार आणि पवार साहेबांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ज्यांना आपण बघतो ते माजी मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, खरं तर वेळ भरपूर झाला आहे, सर्वांचा मी काय नामोल्लेख करत नाही, पण सर्वच इच्छुक खरं तर या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचं सर्वप्रथम कौतुक करावं लागेल की ह्या लोकांनी लोकसभेला इथून शरद पवार साहेबाच्या उमेदवाराला मताधिक्य दिलं आणि ज्यांना वाटत होतं की वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये आमच्याशिवाय पान हलणार नाही त्या लोकांनी दाखवून दिलं की या वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये शरद पवार साहेब म्हणतील तेच होतं हे दाखवणारे सर्व बहादर। खरं तर या मतदारसंघात अमोलदादा याच्या अगोदर आम्ही आलो त्यावेळेला देखील मोठे नेते होते शिंदेसाहेब, पण त्यावेळची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा देखील ह्याच चित्रा टॉकीजमध्ये झाली आणि त्यावेळेला वरची गॅलरी रिकामी होती, पण आज कार्यक्रमाला येताना खालचं आणि वरचं दोन्हीही भरलेलं आहे। त्यामुळे नेते कुठेही गेले तरी जनता मात्र शरद पवार साहेबाच्या सोबत आहे। मी नेहमी शिंदेसाहेब एक गोष्ट माझ्या भाषणात सांगतो की अनेक लोकांना असं वाटायला लागलं, ज्या लोकांना पवार साहेबांनी आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, त्या लोकांना कालांतराने असं वाटायला लागलं की शरद पवार साहेबाचं जे राजकारण आहे ते राजकारण ह्यांच्यामुळे आहे आणि त्यांना तो एक गर्व झाला की आम्ही नसल्यावर शरद पवार साहेब हे असणार नाहीत। आणि मला मग ते गाढवाची गोष्ट आठवती। एक गाढव असते, त्या गाढवावर ऋषी बसतात आणि ऋषी बसून त्या गाढवावर त्या ठिकाणी गावभर फिरत असतात आणि मग ऋषी गाढवावर बसलेत म्हणून गावात रांगोळ्या टाकतात, मोठ्याल्या स्वागताने हार करतात, गाढवाच्या पायावर पाणी गावकरी टाकतात आणि कालांतराने त्या गाढवाला असं वाटायला लागतं की हे सगळे गावकरी माझ्या स्वागताला जमतात, माझ्याच पायावर पाणी टाकतात आणि माझालाही वट वाढलाय। आणि मग एक दिवस ते गाढव ऋषीला सोडून आता ह्या ऋषीचं काय नाही, ऋषीचा काय मान सन्मान नाही, सगळा मान सन्मान हा माझा आहे असं गाढवाला वाटायला लागतं आणि गाढव एकटंच स्वतःची यात्रा काढतं आणि एकट्याने गाढवानी यात्रा काढल्यावर गावात काळं कुत्रं देखील गाढवाच्या स्वागताला येत नाही आणि मग गाढवाला कळतं की हा मान सन्मान हा ऋषीचा होता, माझं काही नव्हतं। अशी अवस्था काही राजकीय गाढवांची लोकसभेमध्ये झालेली आहे आणि ती महाराष्ट्रातल्या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांनी केली। खरं तर ठीक आहे, राजकारणात एखाद्या नेत्यावर अन्याय झाला म्हणून त्या नेत्यांनी पक्ष सोडला ही गोष्ट आपण समजू शकतो, पण आता पक्ष फोडायची नाही तर अमोलदादा पक्ष चोरायची पद्धत महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। हा महाराष्ट्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे सुसंस्कृतपणा दाखवला त्या सुसंस्कृतपणावर काम करणारा हा महाराष्ट्र आहे, पण या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला, तो पक्ष वाढवला, 25 वर्ष त्या पक्षाला मोठं केलं, त्या पवार साहेबाचा पक्ष त्या ठिकाणी चोरून घेतला। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी पक्ष स्थापन केला, त्यांच्या मुलाकडनं पक्ष चोरून घेतला। म्हणजे आज गुजरातचे 2 नेते हे महाराष्ट्र लुटायचं काम करतायत। वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प उचलला, वेदांता फॉक्सकॉनच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, आपल्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती,
तो प्रकल्प ह्यांनी उचलला, गुजरातला घेऊन गेले. टाटा इयरबसचा प्रकल्प उचलला, गुजरातला नेला. सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला, सिंदूरचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय गुजरातला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला. 15 दिवसापूर्वी महिंद्राचा 25,000 कोटीचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प देखील ह्यांनी गुजरातला नेला. अरे मग सगळं जर गुजरातला न्यायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही गुजरातला जा. महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण गुजरातची चाकरी करण्यासाठी महाराष्ट्राच्या युवकाच्या हक्काची भाकरी तुम्ही चोरताय, हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही. आज गुजरातला उद्योगाचा पेटारा देताय, महाराष्ट्राचा युवकाच्या हातामध्ये बेरोजगारीचा कटोरा देताय. एक काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतचा खजिना हा लुटून महाराष्ट्रामध्ये आणला आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरला. आणि तोच राग मनामध्ये धरून आज गुजरातचे सुरतचे 2 रंग आणि बिल्ला हे महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्राने नेत्याला छळतायत आणि आपले हे सगळे गद्दार हे त्या ठिकाणी खाली माना घालून बसलेले. आज काय चाललंय? बरं ठीक आहे, शरद पवार साहेबाचा पक्ष नेला. खरं शिंदे साहेब, आपण अजितदादावर कधी बोलत नव्हतो अमोलदादा, कारण ते कशामुळे गेले हे काही वेगळं सांगायची गरज नव्हती. कारण गेलेल्याचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. हे काय जगताप साहेब विकासासाठी गेले नाही, डॉक्टर काय पिसाळजी, हे सगळे तुरुंगाच्या भीतीने गेलेले आहेत. त्यामुळं आपल्याला माहित होतं कशाला गेले, आपण कशाला बोलायचं. पण ज्या दिवशी अजितदादा तुम्हाला ज्या शरद पवार साहेबांनी वडिलासारखं सांभाळलं, तुम्हाला जीव लावला, तुम्हाला 3 वेळा उपमुख्यमंत्री केलं, तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं, राज्यमंत्री केलं आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलात आणि तुम्ही शरद पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली. अहो दादा, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या वडिलाचं छत्र हे 100 वर्ष आपल्या डोक्यावर असलं तर आपल्याला वाटतं आपले वडील आपल्या अजून 10 वर्ष त्यांचं छत्र पाहिजे. पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली. एक बाजारबुणगा उठतो आणि तो म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबाच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजारबुणगा घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा, तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटून देऊ नका. कारण ही सगळी बाप बदलणाऱ्याची टोळी आहे. ह्यांच्यात एक जळगावचे बाप बदलणारे नेते नेहमी सांगायचे, कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं. ज्या लोकांना पवार साहेबांनी आमदार केलं, खासदार केलं, खरं तर या मतदारसंघाचे मकरंदाबाद आपण आमदार आहेत. आपल्याला शरद पवार साहेबांनी प्रेम द्यायला कुठं कमी केलं नाही. पण ज्या वेळेला शरद पवार साहेबाचा पक्ष चोरायचा होता त्यावेळेला जे ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलं होतं की शरद पवार साहेब हे घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात, शरद पवार हे हुकुमशाह आहेत, त्या ॲफिडेव्हिटवर सही करताना आबा तुम्हाला 5 मिनिटं असं कधी वाटलं नाही का की या पवार साहेबांनी मला प्रेम देताना पवार साहेब कुठे कमी पडले? पवार साहेबांनी तुमच्यावर विश्वास दाखवला, पण त्या पवार साहेबाचा पक्ष चोरायचं जे ॲफिडेव्हिट होतं त्या ॲफिडेव्हिटवर सही करताना तुमच्या मनामध्ये 2 मिनिटं विचार आला नाही का की आपण ज्या पवार साहेबांनी आपल्याला प्रेम दिलं त्या पवार साहेबाचा पक्ष चोरायच्या आणि त्यांना हुकुमशाह आणि त्यांना त्या ठिकाणी घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवणं म्हणतोय, याच्यावर आपण सही करतो. ह्याच्यावर सही करताना तुम्ही थोडा तरी विचार करायला पाहिजे. आज 23 पदं तुमच्या घरात आहेत. माझं कुटुंब माझी जबाबदारी हे मुख्यमंत्री करोना काळात म्हणले होते उद्धव साहेब, आणि ते जर कुणी तंतोतंत पाळलं तर ते इथल्या आमदारांनी पाळलं. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे पद आपल्या घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीनं आपण काम केलं. ठीक आहे, तुमचे कारखान्याचे विषय असतील काय असतील, पण आपण शरद पवार साहेबाला सोडायला नव्हतं पाहिजे एवढी अपेक्षा आम्हाला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी होती. आज आपले उमेदवार 5 जण इथं बोलले. 5 जणांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात, पण ते 5 जण एकत्र पाहिजेत. एखाद्याची राजकीय तिरडी जर उचलायची असली तर खांदेकरी 4 लागतेत आणि एक मडकं धरणारा लागतो. त्यामुळं पक्ष पवारसाहेब ठरवतील की खांदेकरी कोण आहे, मडकं कुणाच्या हातात द्यायचं. पण ज्यांनी पवार साहेबाला फसवलं त्या गद्दारांची तिरडी मात्र आपल्याला या 2024च्या इलेक्शनला पोहोच करायची आणि हे काम आपण सर्वांनी करावं.
आता ह्यांच्याकडे बोलण्यासारखं काही राहिलं नाही। आता महागाईवर बोलत नाहीत, बेरोजगारीवर बोलत नाहीत। आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ह्यांनी हिंदू मुस्लिम वाद करायचा प्रयत्न केला। आता जोरात प्रयत्न चालला हिंदू मुस्लिम दंगल होईल का, ओबीसी मराठा वाद लोकसभेत केला, त्याचा फायदा झाला नाही। आता ह्यांनी हिंदू मुस्लिम वाद सुरू केलाय। पण ज्या लोकांनी हिंदू मुस्लिम वाद करायचा प्रयत्न करतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो। मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है। आज जवान आत्महत्या करतोय, मरतोय, शेतकरी आत्महत्या करतोय। हे सरकार जातीपातीमध्ये भांडणं लावण्यात व्यस्त आहे। आता इलेक्शन आलंय, सध्या योजनांची खैरात चालू आहे। मदरशाच्या शिक्षकाचे देखील पगार वाढवलेत आणि आता भाजप म्हणायला लागले सबका साथ सबका विकास। मी म्हणतो तेवढा सबका साथ सबका विकास त्या नितेश राणेला समजून सांगा, त्याला सांगा की सबका साथ सबका विकास असतो। आज कोणती योजना कुणी जाहीर करावी, सध्या अजितदादा लाडकी बहीण म्हणतायत। आता मला सांगा अजितदादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभतो का? ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छळलं ते अजितदादा लाडकी बहीण म्हणतायत। अहो दादा, तुम्ही तुमच्या बहिणीचे झाला नाहीत, महाराष्ट्रातल्या ह्या बहिणीचे काय होणार आहेत? हे न समजण्या एवढ्या महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी दुधखुळ्या नाहीत। अरे तुम्ही महिलांच्या बद्दलचा आदर आम्हाला सांगू नका। आम्ही त्या शरद पवार साहेबाचे कार्यकर्ते आहेत, ज्या शरद पवार साहेबांनी देशामध्ये जिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात झेंड्याची दोरी द्यायची म्हणून या देशात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत पहिल्यांदा 33% आरक्षण जर या देशात कुणी दिलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी दिलं। आणि म्हणून आमची महिला भगिनी आज सरपंच होते, जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समितीचे सभापती होते, जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते। हे कुणामुळे शक्य झालं तर हे पवार साहेबांच्यामुळे शक्य झालं। मुलगा मुलगी समान म्हणून चालणार नाही, तर वडिलाच्या संपत्तीत 50% वाटा आमच्या महिला भगिनीला मिळाला पाहिजे म्हणून तो कायदा करणारे या देशातले पहिले मुख्यमंत्री शरद पवार साहेब आहेत। आमची महिला भगिनी संरक्षण विभागात काम करू शकते म्हणून संरक्षण मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी 11% आरक्षण संरक्षण विभागात देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं। महिला आयोगाची स्थापना असो, महिला बाल कल्याणची स्थापना असो, हे सगळे करणारे पवार साहेब आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या काळात मुलगाच फक्त वंशाचा दिवा होऊ शकतो त्यावेळेला मुलगी देखील कर्तृत्वाने पुढे जाऊ शकते हा विचार करून एका मुलीवर थांबणारे पवार साहेब आहेत। त्यामुळे तुम्ही पवार साहेबांचं महिलांच्या बद्दलचं आदर, त्यांची दूरदृष्टी हे आम्हाला कुणी सांगायची गरज नाही। बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला अमोल दादांना ऐकायचंय, आपल्याला शिंदे साहेबाला ऐकायचंय। असं कळतंय की आपले लोक आता प्रचाराला गेले की सध्या डीपीतल्या फ्यूजा काढायला लागलेत, गावात लाईटी बंद व्हायला लागल्यात। पण एवढा अतिरेक सत्तेचा करू नका। लोक निवडणुकीला 20 नोव्हेंबरला तुमच्या फ्यूजा काढल्याशिवाय राहणार नाही आणि 23 नोव्हेंबरचा अंधार तुम्हाला झेपणार नाही। त्यामुळं लोकशाही पद्धतीनं सगळ्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडू द्या आणि ज्यांनी उमेदवार कुणी असेल पण आपल्यासाठी उमेदवार हे शरद पवार साहेब आहेत एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं। आणि इथं शरद पवार साहेबाच्या विचाराला मानणारा आमदार आपण सगळे निवडून देणार का? एवढ्या कमी आवाजात झेडपीचं सदस्य निवडून यायचं नाही, आपल्याला आमदार निवडून द्यायचा आहे। निवडून देणार का आपण आमदार? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या। आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आला। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो, जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, अमोल दादा तुम आगे बढ़ो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।